नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत आलू पॅटीस. खूप सोपी रेसिपी आहे, पण खायला खूप छान लागते. तुम्हाला नक्की आवडेल. तर ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल घंटा वाजवायलाही विसरू नका, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर वेळ न दवडता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर 7 ते 8 बटाटे मी छान प्रकारे उकडून घेतलेले आहेत. त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता त्याला अशा प्रकारे आपल्याला स्मॅश करून घ्यायचं आहे. अगदी खूप जास्त चांगल्या प्रकारे याला स्मॅश करून घ्यायचं आहे. तर इथे हे सर्व बटाटे स्मॅश झालेले आहेत. तर आता आपण याला मस्तपैकी फोडणी घालूयात. तर इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी, जिरं, त्याचबरोबर धने हातावर क्रश करून घेतले आहेत. त्याचबरोबर 1 चमचा सोप, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं तोडून टाकली आहेत आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. आपल्याला हा कांदा मस्तपैकी लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. त्यानंतर मसाले ॲड करायचे आहेत. तर इथं मी लाल तिखट 1 चम्मच, त्याचबरोबर हळद पावडर अर्धा चम्मच, पावभाजी मसाला आहे, त्याचबरोबर धनेपूड आहे 1 चमचा आणि हा आहे काळा मसाला अर्धा चमचा. त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि नंतर हे जे बटाटे आहेत जे स्मॅश केलेले आहेत ते या फोडणीमध्ये टाकायचे आहेत आणि मस्तपैकी ही चटणी बटाट्याची करून घ्यायची आहे. हे सगळं तेल या बटाट्यांना लागलं पाहिजे अशा प्रकारे याला मिक्स करायचं आहे 2 ते 3 मिनटं आणि लो गॅसवर अगदी 2 मिनटं आपल्याला याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व बटाटे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. तर ही अशी पण चटणी खूप छान लागते बटाट्याची पोळीसोबत, पुरीसोबत. तर आता एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊयात. तोपर्यंत आपण पॅटिसचे जे डो आहे तो बनवून घेऊयात. तर इथं मी 1.5 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लोणी टाकायचं आहे किंवा बटरही तुम्ही वापरू शकता. तर जवळपास हे 2 चमचे इतकं बटर आहे. तर अशा प्रकारे हे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं. त्याला चांगल्या प्रकारे अशा हातावर बारीक करून घ्यायचं आणि या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मैद्याच्या. आणि थोडंसं पाणी घालत आपल्याला मऊसूत असा उंडा कणिक मळून घ्यायची आहे. तर आता ही थोडीशी मळून घेतली आहे आणि मी आता डायरेक्ट किचन प्लॅटफॉर्मवर याला अशा प्रकारे मस्तपैकी मऊसूत बनवून घेणार आहे. तर अगदी 7 ते 8 मिनटं आपल्याला ही छानपैकी मळून घ्यायची आहे आणि नंतर याच्या अशा लाट्या बनवायच्या आहेत आणि या लाट्यांच्या आता आपल्याला पोळ्या बनवायच्या आहेत. पण त्या अगोदर एक स्लरी तयार करून घेऊयात. तर 3 चमचे लोण्यामध्ये मी इथं 2 चमचे मैदा टाकलेला आहे आणि अशा प्रकारचे एक पेस्ट किंवा छान अशी जी स्लरी आहे ती बनवून घेतलेली आहे. आणि आता आपण पोळ्या लाटून घेऊयात त्या लाट्यांच्या. तर अगदी मैदा लावत आपल्याला ह्या ज्या पोळ्या आहेत त्या अशा प्रकारे लाटून घ्यायच्या आहेत. तर मी सगळ्या लाट्यांच्या अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला एक पोळीवर असं हे लावायचं आहे. स्लरी आपण जी लोण्याची आणि मैद्याची बनवून घेतली आहे. थोडीशी वेळ लागतो बनवायला, पण सगळ्या साईडने व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. यानेच आपल्या जे पॅटीस आहे त्याला मस्तपैकी पापुद्रे येतात. तर हे लावून झालं की यावर आपल्याला दुसरी पोळी टाकायची आहे. अशाच प्रकारे प्रत्येक पोळीला आपल्याला ही लोणी आणि मैदा लावून घ्यायचा आहे सगळीकडे आणि अशा प्रकारे एकावर एक पोळ्या टाकायच्या आहेत. अगदी 5 ते 6 मिनटात सगळ्या ह्या पोळ्या एकमेकावर टाकून ही लोणी लावून होतं.
तर अशा प्रकारे आपण जशी ताणवली तशी ही पोळी ताणते. तर याला कट करून घ्यायचं आहे स्क्वेअर शेपमध्ये. यामुळे जे आपल्या पॅटिसला लेयर्स आहेत आतल्या त्या खूप छान येतात. तर इथं बघा, ही एक स्क्वेअर शेप मी घेतलेला आहे लाटीचा आणि याला आपल्याला स्क्वेअरमध्येच लाटायचं आहे. अगदी अलगद हाताने पीठ लावून याला लाटायचं आहे. खूप जास्त दाबून लाटायचं नाही, नाहीतर सगळ्या लेयर्स आपल्या ज्या आहेत त्या अशा दबून जातील आणि जो आपण इतकं हे केलेलं आहे त्याचा काहीही फायदा होणार नाही. तर अशाच प्रकारे सर्व मी लाटून घेणार आहे आणि साईडच्या जे बाजूचे आहेत तेही मी लाटून घेणार आहे. जवळपास 10 ते 12 पॅटीस इथं तयार होतात. तर आता हे लाटून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे आलूचं स्टफिंग. जी आपण भाजी बनवली होती बटाट्याची, ती खूप जास्तही नाही भरायची आणि खूप कमीही नाही भरायची, अशी भरायची आहे आणि साईडने थोडंसं अलगद हाताने दाबून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे सर्व ज्या आपण स्क्वेअर शेप लाटून घेतले आहेत तर त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तर मी इथं सगळे भरून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि आता याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर तेल आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर तपवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची आहे. आणि आपल्याला हे सर्व पॅटीस मस्तपैकी क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त हाय फ्लेमवर तळू नका, म्हणजे आतला जो मैदा आहे तो कच्चाच राहील आणि खायला छान लागणार नाही आणि त्याच्यात जे बाहेरच्या आपण लेयर्स असतात त्याही छान सुटणार नाहीत. तर अशा प्रकारे मी सर्व पॅटीस तळून घेतलेले आहेत लो फ्लेमवर आणि नंतरच आपल्याला हे काढायचे आहेत. अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि याच्या लेयर्सही खूप छान सुटतात. तर तुम्ही बघू शकता, इथं मी एक पॅटीस तुम्हाला तोडून दाखवते आहे आणि अशा प्रकारे तयार आहे आपली आलू पॅटीस रेसिपी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.